माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म वर्त पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 23. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 57. अनिरुद्धाची कथा. अनिरुद्ध अचानक दिशेना चालला. ते समजताच द्वारकेच्या अंतपुरात स्त्रिया रडू लागल्या. अनिरुद्ध नाहीसा झाल्याबद्दल त्या शोक करू लागल्या. तेव्हा कृष्णाने त्याची समजूत घातली. अनिरुद्धाला परत आणण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे श्रीकृष्ण गरुडावर बसून सात्विकी आणि बाकीचे वीर त्या मागून अनिरुद्ध या शोधण्यासाठी निघाले. त्यांना बातमी समजली की अनिरुद्ध शोणितपुरात आहे. तेव्हा ते शंकराने रक्षित असलेल्या शोणितपुराकडे निघाले. इकडे चित्रलेखा शोणितपुरात पोहोचले. तेव्हा तिने अनिरुद्धाला झोपेतून जागे केले. त्यानंतर तिने त्या स्नान करावयास सांगून उत्तमोत्तम अलंकार देऊन सजवले. अशा रीतीने अनिरुद्धास तयार करून ती त्याला गुप्तपणे अंतपुरात घेऊन गेली. तेथे पोहोचता तिने उषेलाही उठवले आणि तयार व्हायला सांगितले. त्याप्रमाणे उषा तयार झाली. एक शुभ क्षणी मग चित्रलेखीने उषा अनिरुद्ध यांची भेट करून दिली. त्या पतिव्रता उषेने आपल्या भावी पतीचे दर्शन घेताच ती विगत ज्वर झाली. म्हणजे तिला ज्वर झाल्यासारखे वाटू लागले. गंधर्व विवाहाच्या विधीने अनिरुद्ध याने तिचे पाणी ग्रहण केले. मग ते दोघे दीर्घकाळ क्रीडा करीत राहिले. त्या महालात एका रक्षकाला ही बातमी समजताच त्याने ती बाणासुराला जाऊन सांगितले. रक्षकाने भीत सांगितले की ती बातमी ऐकून बाणासूर रागवला. रक्षकाने सांगितले की उषा गर्भवती आहे. ते ऐकून बाण अतिशय रागवला, तसेच लज्जित झाला. त्याने अनिरुद्धाशी लढण्याचा विचार पक्का केला. शंकर त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते. गणपती, कार्तिकीय, पार्वती यांनी देखील बाणाचा निषेध केला, परंतु बाणावर त्याचा परिणाम होईना. तेव्हा स्वतःला शहाणा समजणाऱ्या परंतु आता मूर्खपणा करीत असणाऱ्या त्या बाणाला भगवान शंकर म्हणाले, हे बाणा, मी तुला एक जुनी गोष्ट सांगतो, ती ऐक. या भूमीवरील भार हलका करण्यासाठी स्वतः परमेश्वराने अवतार घेतला. तो अवतार द्वारकेत राहत आहे. तो अनेक दृष्टांना ठार करणारा वासुदेव. मी स्वतः ब्रह्मदेव विष्णू हे त्या परमात्म्याकडचे अंश. आता वासुदेवाचा पुत्र प्रद्युम्न असून त्याचा पुत्र म्हणजे अनिरुद्ध. तो इतका शूर आहे की त्रिलोक्यमधील तो एका क्षणात नष्ट करू शकेल. त्याच्या तोडीचा शूर पुरुष देव दैत्यात नाही. ज्या दोघांकडे सारखं ऐश्वर्य असते किंवा ज्या दोघांचे बल सारखे असते त्या दोघातच मैत्री किंवा विवाह होऊ शकतो. तुझे पिता दैत्यराज बली अतिशय पराक्रमी, परंतु त्याला देखील एका क्षणात पाताळात पोचवणारा जो वामन होता तो देखील ह्याच परमेश्वराचा अंश होता, हे लक्षात ठेव. शंकराच्या ह्या उपदेशाचा किंवा पार्वती, कार्तिकेय, गणपतीच्या सांगण्याचा बाणावर काही परिणाम झालेला दिसला नाही. अतिशय रागावलेला बाण रथात बसून अनिरुद्धाच्या दिशेने निघाला. तेव्हा पार्वतीने त्याला आशीर्वाद दिला. गणपती शंकराने बाणाचे स्तवन केले. शंकराच्या आज्ञेने स्कंद, कार्तिकेय सेनापती होऊन बाणाबरोबर निघाला. त्याबरोबर आत भैरव, एकादश रुद्र हे देखील अनिरुद्धाशी लढण्यास आपापली शस्त्रे घेऊन निघाली. पार्वतीने एक दूत अनिरुद्धाकडे पाठवला. त्या दूताने पार्वतीचा निरोप अनिरुद्धाला सांगितला. हे वत्सा, पार्वती देखील निरोप ऐक पार्वतीचा. तू युद्ध करण्यासाठी आता तयार हो, बाहेर जा. ऐकून उषा भयभीत झाली. उषेने पार्वतीची प्रार्थना केली, हे महामाये, माझ्या प्राणेश्वराचे आपण रक्षण करा, पण तर सर्वांची माता आहात. यानंतर अनिरुद्ध आपले शस्त्र घेऊन उषेने दिलेल्या रथात बसून त्या बाहेर आला. तेव्हा त्याला युद्ध करण्यास सज्ज असलेला बाण दिसला. रागाने बाणाचे दोन्ही डोळे आणि चेहरा लाल झाला. तो म्हणाला, हे महादुष्टा, तू नीतिशास्त्राला पूर्णपणे परका. तू चंद्रवंशात कुलांगार म्हणूनच जन्मलेला दिसतोय. तुझ्या पित्याने शंभराला ठार केले, त्याची पत्नी पळवली, त्याचाच मुलगा तू, त्यामुळे तू असे वागत आहे, आपल्या कुळाचा घात करीत आहे. इतके बोलल्यावर बाणाने कृष्णाची निंदा केली. शेवटी तो म्हणाला, त्या अधर्मी कृष्णाबद्दल काय सांगू, आणि तो तुझा आजोबा, तेव्हा तुझे कुळच कसे आहे ते पहा. हे बोलणे ऐकून अनिरुद्ध अतिशय रागावला. त्याने बाणासुराच्या खवचट बोलण्याला तसेच प्रत्युत्तर दिले. शेवटी तो म्हणाला, मी देखील काही नीतीला सोडून वागलो नाही. मी तुझ्या कन्येशी गंधर्व विवाह केला, तेव्हा ती माझी पत्नी. माझ्याकडे यात काही दोष लागत नाही. तेव्हा आता तुझी लढण्याची इच्छा असेल तर मी लढण्यास तयार आहे. कुभांड नावाचा एक मंत्री बाणाच्या बाजूने लढत होता.
त्याने देखील अनिरुद्धाची अतिशय निर्वचना केली आणि तो त्याच्यावर आपले शस्त्र उचलून धावून गेला. त्या दोघांचे भयंकर युद्ध झाले. त्यात अखेरीस कुमांडाने आपले दिव्य त्रिशूळ अनिरुद्धावर फेकले. अनिरुद्धाने अर्धचंद्र बाण सोडून त्याचे तुकडे तुकडे केले. तेव्हा त्याने एक सूर्यासारखी तेजस्वी शक्ती अनिरुद्धाला फेकून मारली. परंतु अनिरुद्धाने वैष्णव अस्त्र सोडून ती शक्ती नष्ट केली. पण एक नारायण शस्त्र शत्रूने सोडलेले पाहून अनिरुद्धाने शस्त्र खाली ठेवले. हात जोडून नारायण अस्त्राची स्तुती करायला सुरुवात केली. ते नारायण अस्त्र काही काळ आकाशात तेजाने टळपत राहिले. नंतर शांत झाले. आता मात्र अनिरुद्धाने आपली महान तलवार हाती घेतली. तो कुमांडाच्या रथावर उडी मारून चढला. कुमांडाचे घोडे त्याने ठार केले. त्या पाठोपाठ त्याचा ठार झाला. रथाची मोडतोड केली. अखेरीस कुमांडाचे मस्तक उडवले. सुभद्र कुमांड रथातून खाली पडलेला पाहून बाण अनिरुद्धावर अग्निबाण बाणांचा वर्षाव करीत चालून राहिला. अनिरुद्धाने अग्निबाण सोडून ते बाण जाळून टाकले. बाणाने ब्रह्मास्त्र सोडले. अर्थातच अनिरुद्धाने ब्रह्मास्त्र सोडून तोंड दिले. तेव्हा बाणाने रावण पाशुपात अस्त्र जपण्यास सुरुवात केली. ते पाहताच अनिरुद्धाने त्वरेने जुंभान अस्त्र सोडले. त्या अस्त्राच्या प्रभावाने बाण रणभूमीतच अंग जड होऊन स्तब्ध झाले. जुम्रभान अस्त्र सोडले होते. त्याला हालचाल करता येईना. त्या पाठोपाठ अनिरुद्धाने सोडलेल्या निद्रा अस्त्रामुळे बाणासूर झोपी गेला. तेव्हा अनिरुद्धाने खड्ग उपसले. त्यानंतर तो बाणाला ठार करण्यासाठी त्याच्या रथाकडे निघाला. तेव्हा कार्तिकेमध्ये आला. कार्तिक स्वामीने अनिरुद्धाला अडवताच अनिरुद्धाने एक रत्नजडित शक्ती फेकून कार्तिक स्वामीचा रथ मोडून टाकला. कार्तिक स्वामीने देखील रागाने आपली गदा फेकून अनिरुद्धाचा रथ क्षणातच मोडला. अनिरुद्धाने एक चंद्राकृती बाण सोडून कार्तिक स्वामीने हातात घेतलेले धनुष्य कापून टाकले. कार्तिकेयाने आपले गदेने अनिरुद्धाचे धनुष्य मोडले. त्याबरोबर अनिरुद्धाने देखील कार्तिकेयच्या हातातली गदा पकडली. तेव्हा कार्तिकेय त्रिशूळ घेऊन त्याला मारण्याचा निघाले. तेव्हा अनिरुद्धाने ते दुसरीकडे वळवून टाकले. त्याबरोबर कार्तिक स्वामी अनिरुद्धाच्या जवळ आला. त्याने अनिरुद्धाला पकडून जमिनीवर पाडले. खड्गाने तो अनिरुद्धाला पकडून ठार करायला लावला. तेव्हा गणपतीमध्ये आला. त्याने कार्तिक स्वामीला दूर केले आणि घरी पाठवून दिले. अनिरुद्धाला देखील त्याने रणभूमीतून बाहेर यायला लावले. तेव्हा अनिरुद्ध उषेच्या महालात विश्रांतीसाठी गेला. इकडे गणेश भगवान शंकराच्या जवळ युद्धाचे वर्णन करून सांगण्यासाठी आला. त्याने घडलेल्या युद्धाचे सर्व वर्णन शंकराजवळ केले. तेव्हा शंकर हसल्याने म्हणाले, हे महाभागे गणेश्वर, मी काय सांगतो ते ऐक. अखिल विश्वाचा एकच परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण होय. परमात्म्यापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व वस्तू म्हणजे त्याचीच रूप होय. त्या परमात्म्याचा अवतार कृष्ण होय. अप्रतिम त्याला एका ब्राह्मणामुळे घ्यावा लागला. त्याचाच पौत्र अनिरुद्ध हा, तो देखील अतिशय पराक्रमी. तो जवळजवळ बाणाला ठार करीत होता. परंतु तेवढ्यात मी सांगितल्यामुळे कार्तिकेयाने त्याला अडवले. बाण वाचला. हे गणेश्वरा, कार्तिकेय आणि अनिरुद्ध दोघे तुल्यबळ आहेत. तेव्हा त्यांचे युद्ध हे कधीच थांबणे शक्य नाही. कारण अनिरुद्ध म्हणजे स्वतः ब्रह्मदेवाचा अवतार. तरी हे गणेश्वरा, तू